दुबे साहेबांना मला सांगायचं आहे, तुम्ही ज्या राज्यातून येता म्हणजे बिहारमधून, त्या बिहारमध्ये थोडंसं लक्ष तुम्ही द्यावं. महाराष्ट्राबद्दल याच्या आधी तुम्ही नकारात्मक बोललेला आहे, मराठीबद्दल नकारात्मक बोललेला आहात. त्याचा निषेध आम्ही सर्वांनी केलेला आहे आणि आम्ही तुम्हाला चॅलेंज केलेलं आहे. एकदा महाराष्ट्रात येऊन तुम्ही दाखवा. मी समजू शकतो तुमचे इथं असणारे नेते देवेंद्र फडणवीस साहेब हे तुम्हाला प्रोटेक्शन देतील. काल कदाचित देवेंद्र फडणवीस साहेबांचं एक वक्तव्य आम्ही सर्वांनी ऐकलं की दुबेंना इथं आम्ही बोलू, त्यांचा सत्कार करू, त्यांना प्रोटेक्शन देऊ. कदाचित मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस साहेब दूरचा विचार करतायत. महाराष्ट्राला ते कंटाळले असावे आणि कधी कुठेतरी आपल्याला दिल्लीत काम करावं लागेल आणि तिथे असणारा प्रत्येक भाजपचा खासदार हा आपल्यासाठी महत्वाचा आहे. त्या दृष्टिकोनातून देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठी माणसांची बाजू घेण्यापेक्षा, महाराष्ट्राची बाजू घेण्यापेक्षा ही दुबेंची बाजू तिथं घेतलेली आहे. त्यामुळे हेच भाजपचा हाच खरा चेहरा आहे. त्यांना काय कळतं तर फक्त राजकारण कळतं. त्यांना कुठेही मराठी भाषेचं, मराठी अस्मितेचं, महाराष्ट्राच्या धर्माचं कुठेही काही पडलेलं नाही. त्यामुळे बाहेरचा व्यक्ती बाहेर राहून, दिल्लीत राहून महाराष्ट्राबद्दल किती काय बोलला तरी महाराष्ट्रात आल्यानंतर त्याला त्याची किंमत ही नक्कीच कळेल असं मला वाटतं. दादा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाद्वारे छुटतील, त्याचा आम्हाला आनंद आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात. देवेंद्र फडणवीस साहेबांना मला विचारायचं, खास करून भुजबळ साहेबांना इथं मला विचारायचंय. भुजबळ साहेब जेव्हा आपल्या विचाराबरोबर होते, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराबरोबर होते, त्यांचं जर स्टेटमेंट, त्यांची भाषणं आपण ऐकली तर सातत्याने ते हे सांगत होते की भाजपचा एक कार्यकर्ता कोर्टात गेल्यामुळे ओबीसी समाजाचं आरक्षण हे रखडलंय, नाही तर अडचणीत आले, राजकीय आरक्षण. आणि मग आज हे भुजबळ साहेब भाजप बरोबर केलेले. मग आज भाजप बद्दल त्यांचं काय मत आहे आणि गेल्या वेळेस तुम्ही जे स्टेटमेंट करत होता त्या स्टेटमेंट बद्दल तुम्ही तिथं काय बोलणार आहात. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब आज किती काय बोलले तरी तुम्हाला एक सांगतो, हे जे भाजपचे लोक आहेत ते ओबीसी आरक्षणाच्या विरोधात सुद्धा आहे. मंडल आयोग जेव्हा लागू केलं होतं या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये, तेव्हा भाजपनेच त्याचा विरोध केला होता, RSSने विरोध केला होता. आणि देवेंद्र फडणवीस साहेब आज भाषणात किती काय बोलले तरी त्यांचा कार्यकर्ता कोर्टात जाऊन गेल्या 4 वर्षात जर लोकल बॉडी इलेक्शन का झाले नसतील त्याला पूर्णपणे भाजप जबाबदार आहे, हे मी नाही. तिथं भुजबळ साहेब त्या काळामध्ये बोललेत हे आपण सर्वांनी त्या ठिकाणी बघितलेलं आहे. थँक्यू दादा.